नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी आपला रमेश सारथी गोरा राजाजी ग्रँड पास फंडामेंटल इंग्लिश ग्रामर मध्ये आपला स्वागत आहे. मित्र हो, आपण टेन्स शिकत होतो. टेन्स मध्ये पास्ट टेन्स मध्ये सिंपल पास्ट आणि पास्ट कंटिन्युअस दोन्ही झालेले आहेत आणि आज आपण पास्ट परफेक्ट टेन्स शिकूया. तत्पूर्वी विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा मला आभार मानायचा आहे. कारण का तुम्ही भरभरून तुमचं सहकार्य, तुमचं प्रेम मला देत आहात. तुमचे लाईक्स वाढत आहेत, तुमचे शेअरिंग वाढत आहे, तुमचे सबस्क्रिप्शन वाढत आहेत, दिवसेंदिवस सबस्क्रायबर्सची संख्या वाढत आहे. हे जे प्रेम तुम्ही माझ्यावर दाखवत आहात त्या प्रेमाला मी तुमचा आभार आहे. सो वेल, आज आपण आता पास्ट परफेक्ट टेन्स बघूया. पूर्ण भूतकाळ. मित्र हो, हे पूर्ण भूतकाळ नावातच आहे. पूर्ण भूतकाळ म्हणजे भूतकाळामध्ये पूर्ण झालेले कार्य, अगोदर संपूर्ण झालेले जे कार्य असतात ते कार्य व्यक्त करण्यासाठी हा पास्ट परफेक्ट टेन्सचा वापर करतात. मित्र हो, बघूया मग ह्याच्यात सूत्र काय आणि वाक्यरचना काय आणि उपयोग काय. वेल, सब्जेक्ट प्लस हॅड प्लस वी थ्री. वाक्यरचना बघूया. आय हॅड रिटन. आय सब्जेक्ट, हॅड सहाय्यकारी क्रियापद, रिटन हा तिसरा रूप पास्ट पार्टिसिपल. मी लिहिलो होतो भूतकाळामध्ये, आता नाहीये. भूतकाळाचा हा ऍक्शन आहे, मी लिहिलो होतो. नेगेटिव्ह, आय हॅड नॉट रिटन. मी लिहिलो नव्हतो. क्वेश्चन इंटरॅगेटिव्ह बघूया. हॅड आय रिटन, मी लिहिलो होतो का. आणि डब्ल्यूएच क्वेश्चन, व्हॉट हॅड आय रिटन, मी काय लिहिलो होतो. प्लीज विद्यार्थी मित्र लिहून घ्या, नाहीतर तुम्ही पुन्हा विसरता. वेल, बाकीचे जे सर्वनाम आहेत, वी, यू, ही, शी, इट आणि दे, हे जे सर्वनाम आहेत ह्याच्या सोबती असे 4 वाक्य होतात. वी हॅड रिटन, वी हॅड नॉट रिटन, हॅड वी रिटन, व्हॉट हॅड वी रिटन. अशा प्रकारे 4 वाक्य तुम्ही तुमच्या वहीमध्ये, तुमच्या लेजरमध्ये लिहून घ्या, जेणेकरून तुम्ही विसरणार नाहीत. सो हे सूत्र, हे वाक्यरचना आणि उपयोग बघूया बेटा. काय म्हणते उपयोगामध्ये. उपयोग नंबर 1, दिस टेन्स इज यूज्ड फॉर द ऍक्शन्स विच कंप्लीटेड बिफोर अ सर्टन टाइम इन द पास्ट. बिफोर अ सर्टन टाइम इन द पास्ट म्हणजे एक निश्चित वेळेचे अगोदर, बिफोर पूर्ण झालेले जे कार्य असतात ते कार्य व्यक्त करण्यासाठी आपण पास्ट परफेक्ट टेन्सचा वापर करतोय. एक्झाम्पल पहा बेटा, अजून स्पष्ट होईल तुमचं. आय हॅड मेट हिम लास्ट 2 years बिफोर म्हणजे 2 वर्षापूर्वी मी त्याला भेटलो होतो, म्हणजे नंतर नाही भेटल्याचा अर्थ होतो बेटा. दुसरा एक्झाम्पल, दे हॅड विजिटेड इंडिया इन 1950. त्यांनी भारताला केव्हा आले होते. 1950 मध्ये ते भारताला आले होते. हे दे हॅड विजिटेड, हे पास्ट परफेक्ट टेन्स. अशा प्रकारे भूतकाळामध्ये जे पूर्ण झालेले ऍक्शन्स असतात ते दाखवण्यासाठी आपण पास्ट परफेक्ट टेन्सचा वापर करतोय. तर दुसरा उपयोग बघूया बेटा. दिस टेन्स म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्स इज युज्ड विथ द सिंपल पास्ट टेन्स. पहा बेटा, अगोदर आपण जेव्हा पास्ट कंटिन्युअस टेन्स शिकलो होतो तेव्हा देखील पास्ट कंटिन्युअस टेन्स सिंपल पास्ट टेन्स सोबत वापरली होती आपण. आणि आताही पास्ट परफेक्ट टेन्स आणि सिंपल पास्ट टेन्स दोन्ही एकत्र वापरतात. टू शो टू ऍक्शन्स, दोन कार्य दर्शवण्यासाठी, दोन कार्य सूचण्यासाठी पास्ट परफेक्ट टेन्स आणि सिंपल पास्ट टेन्स असे दोन्ही वापरतोय. मग पुढे बघूया. पास्ट परफेक्ट टेन्स शोज फॉर्मर ऍक्शन अँड सिंपल पास्ट टेन्स शोज द लॅटर वन. म्हणजे जेव्हा पास्ट परफेक्ट टेन्स आणि सिंपल पास्ट जेव्हा आपण वापरतोय दोन कार्यासाठी, तर जे अगोदर झालेलं काम आहे त्या अगोदरचं काम दर्शवण्यासाठी पास्ट परफेक्ट टेन्स आणि नंतरचं काम दर्शवण्यासाठी सिंपल पास्ट टेन्स. अशा प्रकारे हे दोन टेन्स एकत्र आपण दाखवतो बेटा. लिहून घ्या, म्हणजे पास्ट मराठीमध्ये लिहून घ्या बेटा. काय लिहितं, पूर्ण भूतकाळ आणि साधा भूतकाळ हे दोन्ही टेन्सेस एकत्र वापरतात दोन कार्य दाखवण्यासाठी. अगोदरचे कार्य दाखवण्यासाठी पास्ट परफेक्ट टेन्स वापरतोय आणि नंतरचे कार्य दाखवण्यासाठी सिंपल पास्ट टेन्स वापरतोय. हे मराठीमध्ये देखील तुमच्याकडे असू द्या, जेणेकरून तुम्ही विसरणार नाही. आता एक्झाम्पल बघूया बेटा. वेन
I reached the station. The train had already left. When I reached the station, मी जेव्हा स्टेशनला पोहोचलो, हे आहे बेटा सिंपल पास्ट टेन्स. आय रीच्ड. मी जेव्हा स्टेशनला पोहोचलो तेव्हा झालं काय? द ट्रेन हॅड ऑलरेडी लेफ्ट. गाडी निघून गेलेली होती. म्हणजे गाडी निघून गेलेली ऍक्शन अगोदर झालेली आहे आणि आय रीच्ड हे नंतर झालेलं आहे. अशा प्रकारे हे दोन टेन्सेस आणि दोन कार्य. नेक्स्ट बघूया बेटा. द लेक्चर हॅड स्टार्टेड व्हेन आय एंटर्ड द क्लास. जेव्हा मी क्लासमध्ये प्रवेश केलो, एंटर्ड प्रवेश केलो, तेव्हा द लेक्चर हॅड स्टार्टेड. लेक्चर ऑलरेडी म्हणजे लेक्चर सुरुवात झालेली होती. शिकवणं सुरुवात झालेली होती, नंतर मी वर्गामध्ये गेलो, असं हे अर्थ होतो बेटा. सो अशा प्रकारे हे पास्ट परफेक्ट टेन्स रचना आणि त्याचे उपयोग बहुतेक तुम्हाला समजला असेल. जर समजलं नसेल तर कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न विचारा, तुमच्या शंका विचारा. आणि असे कॉमेंटमध्ये भरपूर कॉमेंट्स येत आहेत आणि अजूनही मी कॉमेंट्सची अपेक्षा करतोय. वेल मित्रहो, इथं थांबूया आणि पुढच्या वर्गात पुढचा एक टॉपिक घेऊन आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत ऑल द बेस्ट. टेक केअर.